दादरचा प्रसिद्ध कबूतरखाना। स्वतःला मुंबईकर म्हणून घेणाऱ्या दादरचा कबूतरखाना माहीत नाही असं होणारच नाही। मात्र आता मनसेनं दादरचा कबूतरखाना हटवण्याची मागणी केली आणि भाजपनं त्याला जोरदार विरोधही। दादरच्या कबूतरखान्यावरून नेमकं राजकारण काय सुरू झालंय पाहूया। कबूतरखाना मुंबईच्या दादर परिसरातलं सर्वात प्रसिद्ध लँडमार्क। मात्र आता हा कबूतरखाना राजकारणांच्या गर्तेत आलाय, कारण मनसेनं दादरच्या कबूतरखाना बंद करण्याची मागणी केली आहे। कबुतरांमुळे परिसरातल्या लोकांच्या आरोग्याला बाधा पोहोचत असल्याचा दावा मनसेचे माजी नगरसेवक संदीप देशपांडे यांनी केलाय। कबुतरांची जी पिसं उडतात, त्याची जी विष्ठा असते ती सगळीकडे जी सांडलेली असते, त्यामुळे बऱ्याच लोकांना श्वसनाचे विकार होतात। अनेक लोकांची सगळी घरं खराब होतात आणि यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे रिप्रोडक्शनमुळे। याच्या रिप्रोडक्शनवर कुठलाही कंट्रोल महानगरपालिकेचा नाही आहे। अनेक लोक येऊन इथे धनधान्य घालतात, त्यामुळे कबुतरांची संख्या दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे। दरम्यान दादरमधल्या कबूतरखान्यावरून मनसे विनाकारण राजकारण करत असल्याचा आरोप भाजपच्या राज पुरोहित यांनी केलाय। दुनिया के हर शहर में कबूतरखाने हैं, तो इसका राजनीतिकरण करके इसका साइंटिफिक जांच होनी चाहिए। अगर इससे नुकसान होता हो तो इसके बारे में विचार करें, उपाय योजना करें। और जहाँ नहीं विचार नहीं करता, अभी चौपाटी में है कबूतरखाना, आजू बाजू में कोई जनता नहीं है, वहाँ पर गेट मरीन ड्राइव पे है, पेट्रोल पंप के पास, पारसी जिम खाने के पास कोई जनता नहीं है। तो ऐसे स्थानों पे रहने देना चाहिए और इसका राजनीतिकरण के साइंटिफिक जांच करके इसकी उपयोजना करनी चाहिए। कबूतरखाना बंद करावा की नाही यावर स्थानिकांच्या मात्र संमिश्र प्रतिक्रिया मिळतायत। रास म्हणजे आमचं एक हॉटेल आहे आणि त्यामुळे त्या जे कबुतराचे पंख आहेत ते सगळे खाण्यात जातो आणि सगळं ते जे पार्टिकल्स आहेत, डस्ट आहेत, सगळं भरपूर त्रास देतो। आम्ही तिकडे दिवसभर बसतात आणि बसून ते वास आणि ते श्वास घ्यायला पण भरपूर त्रास होतो। कबूतरखान्यामध्ये जे कबूतर असतात ते आजूबाजूच्या बिल्डिंगच्या टेरेसेसवरती खिडक्यांमध्ये बसतात। तिकडे बसल्यावर त्यांच्या ज्या पंखातून जी सॉलिड पार्टिकल्स निघतात, पॅरासाइट्स निघतात, हे कंटिन्यूअस आम्हाला ब्रीथ करायला लागतात। मुंबईत तसे बरेच कबूतरखाने आहेत, मात्र सर्वात प्रसिद्ध आहे तो दादरचा कबूतरखाना। सध्या जिथे कबूतरखाना आहे तिथं 1933 साली कारंजं उभारण्यात आलं होतं। काही वर्षांनी कारंजं बंद पडलं आणि स्थानिकांनी तिथे येणाऱ्या कबुतरांना दाणा पाणी टाकायला सुरुवात केली। पुढे हा चौक कबूतरखाना म्हणून नावारूपाला आला। सध्या कबूतरखान्याला ग्रेड 2 वास्तूचा दर्जा देण्यात आलाय। कबूतरखान्याहून सुरू असलेल्या 2 पक्षांच्या राजकारणाशी या पक्षांना काहीच देणं घेणं नाहीये, कारण जोपर्यंत सकाळ संध्याकाळी दाणा पाणी टाकणारे मुंबईकर आहेत तोपर्यंत दादरचा कबूतरखाना आणि तिथे येऊन गुटरगू करणाऱ्या कबुतरांना कसलंच भय नाही। गणेश ठाकूरसह ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा, मुंबई।